हॉस्टेलचं लुक मस्त हॉस्टेल आहे. हॅलो गुड मॉर्निंग. आता आम्ही आले त्रेविसो एअरपोर्ट इटालिया व्हेनिसच्या पासून 40 किलोमीटर्स मे बी समथिंग आहे दूर त्रेविसो एअरपोर्ट. आता इथून आम्ही नेक्स्ट डेस्टिनेशन जाणार आहे ब्रसल. इथून 9:30 वाजता माझी फ्लाईट आहे. तर तुम्हाला मी दाखवेल आहे ब्रसलमध्ये कसं आहे काय आहे सगळं. आम्ही कुठे हॉस्टेल केली आहे, कुठे किती तिकडे यांना एक्सपेन्स आला आहे ते सगळं आम्ही तुम्हाला दाखवूया. मंडळी आता आपली बॅग भेटली आहे. थोडं पेपर वर्क करायचं होतं बॅग कलेक्ट करण्यासाठी. ते पेपर वर्क केलं, बॅग कलेक्ट करून घेतली आहे. आता माझ्या बोर्डिंगचा टाईम झालेला आहे. आता अमुक टायमाला असं होऊन जातं का बॅग बी कलेक्ट करायची आहे, बोर्डिंगचा टाईम बी झाला आहे, तर दोघं सांभाळायचं असतं. तर मग पहिल्या मग काउंटरवरती जाऊन गोष्ट केली का माझ्या बोर्डिंगचा टाईम पण होतो आहे आणि अजून बॅग मला भेटली नाही आहे. आता बॅग भेटली, बोर्डिंग झालं आहे, सिक्युरिटी चेक झालं आहे. आता आम्ही आले आहे त्यांना ड्युटी फ्री एरियामध्ये. हे छोटासा ड्युटी फ्री एरिया आहे. या देशाला 1385 किलोमीटर जमिनीच्या सीमा आहेत. याच्या उत्तरेला नेदरलँड्स, पूर्वेला जर्मनी, आग्नेयेला लक्झमबर्ग आणि दक्षिणेला फ्रान्स आले. बेल्जियममध्ये उत्तर समुद्रावर 60 किलोमीटर किनारपट्टी आहे. चार्लेरॉय एअरपोर्टपासून ब्रसल सिटी सुमारे 60 किलोमीटर दूर आहे. एअरपोर्ट शटल सर्व्हिस फ्लिपको बस प्रोव्हाइड करते. त्याची वन वेची तिकीट 17 युरो आहे. कुठे बी फिरायला गेला तर सगळ्यात मोठा खर्च असतो हॉटेलचा. तर आम्ही हॉटेल न करता आम्ही गेली होती हॉस्टेल. ती हॉस्टेल होती यूथ हॉस्टेल जॅक्सब्रेल. तिथं एक जणचा राहण्याचा खर्च होता 90 युरो 4 दिवससाठी. बघा मंडळी, आपण येऊन गेले ब्रसल्समध्ये. बघा ब्रसल्समध्ये कशी रौनक आहे क्रिसमस मार्केटची. बघा हे क्रिसमस ट्री, हे बघा कसं मस्त मार्केट आहे, मजा पडून जाते. बेल्जियममध्ये बेल्जियम चॉकलेट्स फारच पॉप्युलर आहेत आणि सगळ्यात एक्सपेन्सिव्ह चॉकलेट पण मानले जाते इथली चॉकलेट. आणि इथं तुम्हाला मार्केटमध्ये बी फारच क्वालिटी आणि व्हेरायटीमध्ये चॉकलेट तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. मित्रांनो, इथं 3.5 युरो 100 ग्रामपासून चॉकलेटची रेंज चालू होते. सांता क्लॉज
ब्रसल्स चर्च ही फार सुंदर आणि अगदी फ्री आहे. तुम्ही व्हिजिट करू शकता फ्रीमध्ये. चला मित्र, तुम्हाला ब्रसल्स बेल्जियमची कॅपिटल सिटी तिकडे तुम्हाला टूर करवतो आज मस्त. आम्ही हॉस्टेलमधून येऊन गेलेत. ब्रसल्समध्ये तुम्ही साईट सीन टूरसाठी हिप ऑन हिप हॉप बस पण ट्राय करू शकतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑडिओ गाईड पण अवेलेबल आहे. ब्रसल्समध्ये बस tourtbus.com ट्रॅव्हल कंपनी ऑपरेट करते, ज्याची 24 आवर्सची तिकीट €30 आहे. मित्रांनो, तुम्ही इथं आल्यानंतर ब्रसल्सचे 2 मेन टुरिस्ट प्लेस तुम्हाला व्हिजिट करता येणार आहेत. एक पहिलं आहे ऑटोमियम आणि सेकंड आहे मिनी युरोप. मिनी युरोप इकडे लहान लहान सगळे युरोपचे मेन अट्रॅक्शन कव्हर केलेले आहेत. तिकीट घेतली आपण तिकीट काउंटरवरून. हे तिकीट आहेत, 2 तिकीट आहेत. ऑटोमियमचं बी आहे आणि मिनी युरोपची बी आहे. आणि एक गाईड बुक दिलेली आहे, त्याला फॉलो करून आपण टूर करू शकता इझिली. चला आता आपण जाऊ. हे एंट्री गेट आहे. चला. आपण आल्यात ऑटोमियममध्ये. हे बघा, इकडे विंडोज पण आहे. विंडोज पण तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे बघा, छान आहे. आपण इकडे तुम्हाला दुसरा पार्ट बघू शकता याचा. त्या ठिकाणी आपण जाऊन आले आहेत आत्ता. एंटर झालेत आपण आता. हे बघा, क्रिसमस डेकोरेशन केलेलं आहे. हे एंट्रन्स आहे मिनी युरोपचं. मिनी युरोपचं एंट्रन्स. वर्क लिहिलेलं आहे कॉम्समध्ये, मे बी लोकल भाषामध्ये मिनी युरोप. ही 2 तिकीट आम्हाला पडलेली आहे €32ची. असा हाय फार महाग आहे, पण ठीक आहे. आता आलं आहे तेवढा दूर तर मग फिरणं बनतं. हे बघा, हे फर्स्ट झालं बघा, वेलकम झालं आहे. फोटो घेतला त्यांनी. नंतर मग ते आपल्याला सेल कर माग्यामध्ये. फ्लॅग आहे, इंडियाचा बी फ्लॅग असेल. आपल्या इंडियाचा नसेल आहे, कारण की युरोपचं आहे. सॉरी, हां, फक्त युरोपचं आहे. हां, त्याचा नसेल आहे. सगळे युरोपियन कंट्रीचे सगळे फ्लॅग आहेत. स्वित्झर्लंड आहे, जर्मनी आहे, ये चेक रिपब्लिक आहे, जिकडे आम्ही राहतो. आम्ही चेक रिपब्लिक. ये वाला कुठे गेलं? ये वाला, ये स्वित्झर्लंड आहे. युरोपियन युनियनचं ये वाला आहे.
आपले वसूल होणार आहे. तिकडे एफिल टॉवर पण दिसतंय आपल्याला. फक्त इथली मिनी युरोपची तुम्हाला तिकीट घ्यायची असेल तर ती आहे 19 युरोमध्ये आहे. 19 युरो समथिंग, 19.50 असेल, म्हणजे 19 युरो.50 असेल. हे बघा वॉटरफॉल बनलेलं आहे. हाय हाय. हे बघा वॉरियर.
या स्टॅच्यूच्या मागची एक लहान स्टोरी आहे. इथं एक किंग होता, त्याचा मुलगा हरवला होता आणि तो सू करताना सापडला होता. ज्या ठिकाणी त्याच ठिकाणी ही स्टॅच्यू ठेवलेली आहे. आणि इथली विशेषता अशी पण आहे का इथं तारक मेहताची पण शूटिंग झालेली आहे, बापूजी आणि टपूची. यात इथं फारच पब्लिक असते, फारच लोक दुरून दुरून पाहायला येतात फक्त हे स्टॅच्यू. ब्रसल्समध्ये चॉकलेट जेवढी पॉप्युलर आहे तेवढी इकडे बेल्जियम वॉफल्स पण पॉप्युलर आहेत. या स्टेटमध्ये जेवढी गर्दी आहे ना स्टॅच्यूला बघायला येते तेवढी गर्दी इथं बेल्जियम वॉफल्स आणि चॉकलेट खायला पण येतात. या स्टेटमध्ये तुम्ही शॉपिंग पण करू शकता आणि गिफ्ट वगैरे पण घेऊ शकता मित्रांसाठी, फॅमिलीसाठी. हे ब्रसल्स सिटीचं सिटी सेंटर आहे आणि इथं ग्रँड पॅलेस पण आलं आहे. हे ग्रँड पॅलेस आहे आणि इथं फार गर्दी असते लोकांची रात्री आणि दिवसा पण. जेवढी गर्दी ग्रँड पॅलेसला पाहायला येत होती तेवढी गर्दी इथं या स्टॅच्यूला टच करून वीस पण मागत होती. इथं मानलं जातं काय ज्या या स्टॅच्यूला टच करून वीस मागतं त्याची वीस पूर्ण होते.